ए भाई, अरे थांब, कुठे चालला? मला जायला पाहिजे. ए थांब थांब, भाई लोक. काय झालं भाई? अरे मला जायला पाहिजे, संपदाला माझी गरज आहे. ए नीट सांगा ती काय झालंय? अरे संपदाच्या घरी सगळं कळलंय. काय? ए रॉकी तू बस इकडे जरा भाई. काय झालं नीट सांगा मला. हा सांग भाई काय झालं? अरे काय नाही, मी आणि संपदा फोनवर बोलत होतो. हा आत्ता झालंय का हे? आत्ता जस्ट फोन आला होता. भाई हे शिवाला कळलं असेल ना आता. अरे ते काय मला माहित नाही यार. आणि तू आता तिथे जायला निघालास? हो. अरे भाई, तू जरा बघतोयस का तुझी काय हालत झाली आहे? हा या अशा अवस्थेत तिकडे गेला ना तर आणखी काहीतरी उलटच होऊन बसेल भाई. अरे मग मी काय संपदाला असं एकटं सोडू? ए शिवा आहे ना तिकडे, ती सांभाळेल संपदाला. हा तू तिकडे नाही जाऊ शकत आता. काय रे? हा बरोबर. अरे तुम्हाला कळत कसं नाहीये, तिचा फोन काढून घेतलाय घरच्यांनी. आता तिला काय करतील काही सांगता येत नाही यार. मला खरंच काळजी वाटते. मी खरंच जातो. थांब तू हात सांभाळ. तू शांत हो आधी. हे बघ रॉकी, तू घाई गडबडीत काही डिसिजन घेऊ नको. कशाला विषयाची परीक्षा करायची आपण? हा भाई शांत हो, शांत हो. हे बघ, तू आता घाईघाईत काहीतरी करशील ना ते चुकीचं होऊन बसेल. हा आणि आता जर शिवाला कळलं असेल ना तर करू दे तिला तिच्या परीने हँडल. पण यार आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. अरे अरे रॉकी, हो हो, हे बघ, पण त्याचा संपदाला त्रास व्हायला नको ना. हा ना भाई. आणि जर शिवाला कळलं असेल तर ती काय बोलते ते पण बघायला हवं. हा शिवा काय सगळं? शिवा, हे बघ, तू बसून घे, आपण बोलू. मला सांगणार का हे सगळं काय आहे? काय रॉकी, तुझं ट्रेनिंग होतं ना, काय झालं त्याचं? आणि एवढं सगळं झालं तरी तुम्ही मला का सांगितलं नाही? तुम्हाला सगळ्यांना माहित होतं ना? काय तुम्ही सगळे कुठे होतात हे सगळं झालं तेव्हा? थांब शिवा, तू शांत हो. आम्ही तुला सगळं सांगतो. लगेच सांगायचा? जे काय झालं ते लवकरात लवकर सांग. अगं शिवा, रॉकी बरोबर आम्ही चाललोच होतो तेवढ्यात काही गुंडांनी आम्हाला अडवलं.